श्री स्वामी समर्थ। आज आहे कार्तिकी एकादशी। तर कार्तिकी एकादशीची काय सेवा करायची त्याची माहिती मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे। त्याचबरोबर पांडुरंगाचा सर्वात प्रभावी मंत्र त्याचा 11 माळी जप करायचा आहे आणि 11 माळी जप नाही झालात कमीत कमी 1 माळ तरी करा, पण करा। तर मंत्र आहे श्रीवत्स धारायण वक्षे मुक्ते माला षडाक्षर। खूप सोपा मंत्र आहे आणि आपण हा मंत्र आज जप करायचा आहे। त्याचबरोबर आज कार्तिकी एकादशी असल्यामुळे आज चातुर्मासाला समाप्ती होणार आहे। चातुर्मासामध्ये भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जात असतात, आज उठत असतात ते, त्यामुळे आज देवउठणी एकादशी सुद्धा म्हणतात। तर भगवान विष्णूंच्या जे काही चातुर्मासामध्ये सेवा केलेल्या आहेत त्यातली एक सेवा म्हणजे गोपद्माची। आपण जे गोपद्माची सेवा केलेली आहे तर 34 गोपद्म, तर ते व्रत आहे आपलं आणि ते व्रत किंवा सेवा आज भगवान विष्णूंच्या चरणी ती सेवा रुजू करायची आहे आणि त्या व्रताची आज समाप्ती होणार आहे, त्या सेवेची आज समाप्ती होणार आहे। त्याच्यानंतर ज्या काही चातुर्मासामध्ये इतर काही सेवा तुम्ही केलेल्या असतील तर त्या सर्व काही सेवा आज भगवान विष्णूंच्या चरणी त्या समर्पित करायच्या आहे, त्यांच्या चरणी त्या रुजू करायच्या आहेत। आणि आज भगवान विष्णूंची ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे। भगवान विष्णूंची विष्णू सहस्रनाम ही सेवासुद्धा करायची आहे। गीतेची नावे, गीतेचा 15वा अध्याय ह्या पण सेवा भगवान विष्णूंच्या सर्वात प्रभावी सेवा आहेत। व्यंकटेश स्तोत्र झालं, ह्या पण सेवा सर्व सेवा करायच्या आहेत। दिवसभरातून टप्प्याटप्प्यानुसार सेवा करा, असं नाही की एकाच बैठकीमध्ये तुम्हाला सर्व सेवा करायच्या आहेत। तुमच्या घरातले कामं वगैरे सर्व करून तुम्हाला ह्या सर्व सेवा करायच्या आहेत। दिवसभरातून तुम्ही कधीही करू शकता, असं काही त्याला बंधन नाही आहे। त्याचबरोबर आज तुळशी लग्नाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। तर आजपासून ते 5 दिवस म्हणजे पौर्णिमेपर्यंत तुळशी लग्न असतात। तर या 5 दिवसात तुम्ही कधी तुळशीचं लग्न लावू शकता। सर्वांनी तुळशीचं लग्न लावायचं आहे आणि ज्यांच्या घरामध्ये मुलगा मुलगी लग्नाचे आहेत, लग्न जमत नाही आहे, अडीअडचणी घरामध्ये येतात, तर सर्वप्रथम आपला पितृदोष अगोदर बघायचा आहे। आपल्या घरामध्ये पितृदोष आहे का, कारण त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या लग्नामध्ये अडीअडचणी येऊ शकतात। त्याच्यानंतर लग्न म्हणजे जमतंय पण मोडतंय असं बऱ्याचशा वेळेस होतं। तर आणि खूप प्रयत्न करूनही लग्न होत नाही आहे, बाकी सर्व काही नॉर्मल आहे। तर अशा वेळेस आता हे तुळशीच्या लग्नामध्ये ह्या 5 दिवसामध्ये आई वडिलांनी आपल्या त्या मुलांसाठी, लग्न इच्छुक जे मुलगा मुलगी आहेत त्यांच्यासाठी तुळशीचं लग्न लावल्यावर ज्या अक्षता खाली पडतात त्या अक्षता घ्यायच्या, घरी आणायच्या आणि आपल्या त्या मुलांच्या अंगावर आई वडिलांनी टाकायच्या आहेत। आणि ह्या उपायानं काय होतं की लग्नाचे योग त्यांचे लवकर जुळून येतात, त्याच्यामुळे हा उपायसुद्धा करा। आणि तुळशीचं लग्न तर सहसा सर्वांनीच लावायचं असतं, तर जसं यथाशक्ती जसं आपल्याला जमेल त्या प्रकारे तुळशीचं लग्न लावा। तर तुळशीचं लग्न कसं लावायचं त्याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेच। तर आज तुळशीला आपण हात लावत नाही, लांबून तिची सेवा करत असतो, कारण तिलासुद्धा एकादशीचा उपवास असतो। आणि तुळशीला गाईचं कच्चं दूध अर्पण करा, तुळशीपाशी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा। त्याच्यानंतर तुळशीची पंचोपचार पूजा करा, लांबून करा, जवळ जायचं नाही आहे तिच्या। त्याच्यानंतर कारण तुळस विष्णुप्रिय आहे आणि भगवान विष्णूंना खूप जास्त ती प्रिय आहे आणि तिलासुद्धा एकादशीचा उपवास असतो। त्याच्यानंतर श्रीमद संक्षिप्त भागवताचं पारायण ही सुद्धा सेवा आज करायची आहे, कारण 7 पिढ्यांचा पितृदोष आपल्या घरातून निघून जात असतो कायमचा। ही जर सेवा तुम्ही जर केली तर छोटा ग्रंथ आहे 700 श्लोकी, तर तो सुद्धा आज वाचायचा आहे। जितक्या होतील तितक्या सेवा आज करायचा प्रयत्न करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।